शिक्षक सहकार संघटना शाखा लातूरची सहविचार सभा संपन्न। जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठल बडे यांची सर्वानुमते निवड। आज शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सह्याद्री डिफेन्स करिअर अकॅडमी लातूर येथे शिक्षक सहकार संघटनेची सहविचार सभा जिल्हाध्यक्ष श्री मनोज बनकर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री संतोषजी पिट्टलवाड राज्याध्यक्ष तथा श्री दीपकजी परचंडे राज्य कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। राज्याध्यक्ष श्री संतोषजी पिट्टलवाड यांनी सभेला संबोधित केले व संघटनेची पुढील वाटचाल कशी शिक्षक हिताच्या दृष्टीने असेल याबद्दल माहिती सांगितली। तसेच राज्य कार्याध्यक्ष श्री दीपकजी परचंडे यांनी सभेला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले। शिक्षकांच्या हितासाठी संघटना किती तळमळीने कार्य करत आलेली आहे व भविष्यातही कार्य करत राहील यासंबंधी संबोधित केले। त्यानंतर जिल्हाध्यक्ष श्री मनोज बनकर सर यांनी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची मूळ सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरण्यासंबंधाने संघटना लढा देणार आहे याबद्दल मार्गदर्शन केले। श्री विठ्ठल नागोराव बडे यांनी मागील 2 वर्षाच्या कालावधीत संघटनेने दिलेल्या विविध लढ्यांचा आणि त्याच्या यशस्वीतेचे माहितीपट सभेसमोर सांगितला। श्री सचिन सावळकर सर, श्री धर्मराज उकरले सर, श्री आडे किशन सर, श्री ज्ञानेश्वर चामले सर यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। राज्याध्यक्ष माननीय श्री संतोषजी पिट्टलवाड सर, राज्य कार्याध्यक्ष माननीय श्री दीपकजी परचंडे सर तसेच चव्हाण सर व इतर मान्यवरांच्या हस्ते पुढील पदाधिकाऱ्यांना नियोगपत्र दिले व गौरविण्यात आले। श्री मनोज बनकर जिल्हाध्यक्ष यांना राज्य कोषाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली। राहुल मसुरे राज्य उपाध्यक्ष, रमेश आलापुरे राज्य उपाध्यक्ष, नवनाथ मेढे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली। तसेच राजेश भिसे यांना विभागीय संपर्क प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली व जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे पुनर्गठित करण्यात आली। लातूर जिल्हा कार्यकारिणी श्री विठ्ठल बडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। तसेच श्री सचिन सावळकर राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस आडे किशन जिल्हा कार्याध्यक्ष, मिलिंद कांबळे जिल्हा उपाध्यक्ष, सुनील चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष, नामदेव हराळे जिल्हा उपाध्यक्ष, राहुल गोरे जिल्हा उपाध्यक्ष, लक्ष्मीकांत सुकरे जिल्हा संपर्क प्रमुख, हरिनंद सागर जिल्हा कोषाध्यक्ष, नवनाथ मुर्कीकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कृष्णदीप फुलारी जिल्हा संघटकपदी नियुक्तीपत्र देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला। महिला आघाडी पौर्णिमा गिरबने मॅडम जिल्हाध्यक्ष, अनिता राचमाळे जिल्हा उपाध्यक्ष, सुवर्णा कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष, राजश्री भिसे जिल्हा सचिव, मनीषा सावळकर जिल्हा कार्याध्यक्ष, राजकन्या राहुल गोरे जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रकांत घंटेवाड तालुका अध्यक्ष उदगीर, पांडुरंग केंद्रे तालुका सचिव उदगीर, ज्ञानेश्वर चामले तालुकाध्यक्ष रेणापूर, अनिल राठोड तालुका सरचिटणीस रेणापूर, माधव भंडारे तालुका कार्याध्यक्ष रेणापूर, सचिन निलेवाड तालुकाध्यक्ष लातूर, धर्मराज उकले तालुका सरचिटणीस लातूर, सोमनाथ चात्रे तालुका कार्याध्यक्ष लातूर, सतीश शृंगारे तालुका उपाध्यक्ष लातूर, गोंदिले प्रकाश तालुकाध्यक्ष अहमदपूर, गिरी डी तालुका सचिव अहमदपूर, गिरी मॅडम तालुका अध्यक्ष महिला आघाडी अहमदपूर, गिरी ज्ञानेश्वर तालुकाध्यक्ष शिरूर अनंतपाळ, शिंदे गोपाळ चंद्रराव तालुका सरचिटणीस शिरूर अनंतपाळ, अनिल कांबळे तालुका अध्यक्ष औसा, देवणी कार्यकारिणी पूर्णविराम, सचिन संजीव बोंबळे तालुकाध्यक्ष, खंडराव प्रभुराव सूर्यवंशी तालुका कार्याध्यक्ष, सत्यनारायण पांडुरंग खिंडीवाले तालुका सचिव। शिक्षक सहकार सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नावर सविस्तर मार्गदर्शन करत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची नियुक्तीपासूनची सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरण्यासाठी व 15 मार्च 2024 चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षक सहकार संघटना प्रयत्न करणार असल्याचे राज्याध्यक्ष श्री संतोष पिट्टलवाड यांनी सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या। आणि हे धोरण सगळ्या महाराष्ट्राला आवडलं आणि याचीच दखल घेऊन केंद्र शासनाने अवॉर्ड सुद्धा या ग्राम विकास विभागाला दिला। परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडचणी आणणारे आपलेच बांधव आहेत, कारण बरेच जणांची दुकानं बंद झाली होती, बरेच जणांचे व्यवहार बंद झाले होते, आपसी बदली एवढा घाणेरडा प्रकार आहे। तुम्ही पाहिला असेल की तालुक्यात जेव्हा बदल्या होत होत्या त्यामुळे सुद्धा आर्थिक व्यवहार होत होते, परंतु जे काही जी आर असतील, जे काही पत्र असतील, टोटल एकही रुपया न घेता आपण ते काढलेले आहे। असंख्य जी आर, असंख्य पत्र काढले मित्रांनो। आपल्यामध्ये खूप धमक आहे, खूप ताकद आहे, परंतु लोकांची जी समस्या आहे, लोकांच्या ज्या अडचणी आहेत, जोपर्यंत त्यांना अडचण येत नाही तोपर्यंत लोक आपल्या शेतकरी ठेवते। ही भूमिका थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण आपण जर आपल्याला तहान लागली, विहीर खोदायला लागलो
तर आपल्याला पाणी भेटणार नाही, तडफडून मरावं लागेल. ही अवस्था आपली होणार आहे. आज एक संघटना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि भ्रष्टाचारावर काम केले. आजपर्यंत जे काही काम झाले, जे काही आपण प्रश्न सोडले, तर भ्रष्टाचार मुक्त कामातूनच आपण ते प्रश्न सोडवले आहेत. म्हणून आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे की आज आपली गरज असो अथवा नसो, आपण सर्वांनी एकजूट राहणं गरजेचं आहे, प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. आपण जर आपल्या आंतरजिल्हा बदलीचा जर प्रश्न सोडवला नाही, सेवा ज्येष्ठाचा जर प्रश्न सोडवला नाही, तर भविष्यामध्ये आपल्याला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. आपण पाहतोय, आम्ही ज्यावेळेस आंतरजिल्हा बदली लातूरमध्ये आलो त्यावेळेस जवळपास 7,000 शिक्षक संख्या होती. आज मला वाटतं 3,500 शिक्षक संख्या फक्त आपल्या लातूर जिल्हा परिषदची राहिली आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये 50% शिक्षक आपले नामशेष झाले, संख्या कमी झाली, पद तेवढे कमी झाले. त्यामुळे पुढचा काळ हा इथून पुढे आणखी गंभीर होणार आहे. शासन आपल्याला अतिरिक्त कामामध्ये, अतिरिक्त गोष्टीमध्येच अडकवून ठेवल्यामुळे आपल्याकडे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे आणि आपण काम करू शकत नाही. कारण प्रत्येक शाळेची अवस्था असेल की 2 शिक्षक 5 वर्ग, 2 शिक्षक 4 वर्ग, 8 विद्यार्थी, 5 विद्यार्थी, 7 विद्यार्थी, आणि हे भवितव्य जास्त दिवस टिकणार नाही. आपल्याला जोपर्यंत आपण एक संघ व्यवस्थित काम करणार नाही, शासनाला विरोध करणार नाही, तोपर्यंत आपल्याला ते काम व्यवस्थित करू देणार नाही. मागे आपण 1-2 लढे दिले समन्वय समितीच्या माध्यमातून. समन्वय समिती निर्माण झाली, लढा द्यायला चालू केली, तरी आपले शिक्षक बांधव ते काम करत आहेत. का करत आहेत? भीतीपोटी, किंवा त्यांना वाटतं किंवा आपलं काही तरी नाही. संघटना विरोध करत असतात, संघटना विरोध करण्यासाठी असतात आणि आपण आपलं काम केलं पाहिजे असं वाटतं आणि प्रत्येकाने ते काम केलं. मनोज बनकर यांनी 2 वर्षातील कार्यवृत्तांत सांगून भविष्यातील शिक्षक सहकार संघटनेच्या ध्येय धोरण स्पष्ट करत नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यकार्याध्यक्ष यांनीही सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन केले. या सभेसाठी अनेक शिक्षक उपस्थित होते. आबादास सावळकर, अरुण चव्हाण, शंकर अडसुळे सर, चंद्रकांत बारबोले सर, ज्ञानेश्वर मारकवाड, रवींद्र जंगिलवार सर यांची या सभेसाठी विशेष उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष विठ्ठल नागोराव बडे, शिक्षक सहकार संघटना, लातूर.